निवडणुकीच्या निमित्तानं आमचं ऐकलं नाही का ऐकलं नाही तुमचं तुम्हालाच माहिती. मी ठरवलेलं होतं, कारण त्यांच्या 3 टर्म झालेल्या होत्या. म्हणलं ह्यावेळेस टर्म झाल्यानंतर मी तुम्हाला लाल दिवा द्यायचं ठरवलं होतं, पण तुम्ही जर घेतला नाही तर मी काय करू. मी ठरवलेलं होतं, कारण सिनियरिटीमध्ये देखील जिल्ह्यात माझ्यानंतर त्यांचाच नंबर होता. ते नसल्यामुळं मग मी दत्ता भरण्याची 3री टर्म होती म्हणून दत्ता भरण्याला दिलं. हे लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये घ्यायचं काय नाही घ्यायचं काय तो तुमचा अधिकार आहे, पण तुम्ही माझं ऐकलं असतं, तुम्ही मला प्रतिसाद दिला असता तर आणखीन तुम्हाला त्याच्यातनं मदत झाली असती. ही गोष्ट देखील तेवढीच खरी आहे. अशा प्रकारची ग्वाही आणि खात्री मी आपल्या सगळ्यांना देतो. एकंदरीतच ग्रामीण आणि शहरी भागाचा समतोल विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही महायुती सरकारमध्ये सगळेजण काम करतोय. आमचं सगळ्यांचं ध्येय आहे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. आणि शहर असो किंवा गाव असो, प्रत्येक भागामध्ये आपल्याला कशा सुविधा, रोजगार, शिक्षण, आरोग्य आणि विकासाच्या योजना देता येतील, अंमलबजावणी करता येईल, याबद्दल मी आणि माझे सगळे सहकारी कटिबद्ध